Welcome back to Incoa News. In a major step towards strengthening cybersecurity, the state government and the policy department have launched four key initiatives: Quick Pass, Cyber Yoda, AIML Lab, and the 1930 Helpline Center. Quick Pass is a QR code based app designed to prevent harassment of commuters, while Cyber Yoda aims to raise community wide awareness through cyber volunteers. The AI and Machine Learning Lab will address modern policy challenges with advanced technology. Additionally, the 1930 Helpline Center has been set up as a dedicated cyber helpline to assist victims of cyber fraud and crimes. आम्ही सायबर ही जी अटॅक जातात किंवा सायबर मनी फ्रॉड जाता हाज्याबद्दल अवेअरनेस करपाक जाय. हांव मागीर सायबर युद्धाचेर येता. वो अवेअरनेस जावपा खातीर सायबर युद्धां आमी तयार केल्लें आसा. आता ताका लागून क्विक तांच्यांनी कमीच कमी आपल्याक जर अननोन फोन कॉल आयलो, हांव मुद्दामूच सांगता आसत जाल्यार पयशे भर, तुज्या चल्याक धरल्या, तुज्या चरवेक अरेस्ट केल्या, ईडी सांगता आनी कोण सांगता आसत जाल्यार फोना वयली खंयचीच गजाल खरी न धरता फोनार चुकून सुद्दां आपलो नंबर जर अजुनूय गोंयकार आमी इतके परत परत उलयता तरी आपलो आयिल्लो पिन नंबर ते ऑलमोस्ट दिता. आपलो म्हणजे कार्ड नंबर हो तांकां पास ऑन करतात आनी आपले सगळ्यातले सगळे पयशे अकाउंट कंप्लिटली खाली करतात. दुसरी गजाल, तूं 20,000 रुपया भर तुका 20 लाख रुपया मेळटले. ह्या फ्रॉडाक खूब जाण बळी पडलेले आसा. म्हणजे इनिशियली ते पयशे भरीत वता आनी मागीर जेन्ना कळटा आपूण फटावलो म्हणून तेन्ना पयशे कडेन येता. त्याती एट अ फर्स्ट अटेम्प्ट आपल्या घरा कडल्यानूच जर 1930 1930 जर कॉल केलो जाल्यार आमी डायरेक्टली विदिन 3 hours ताका ब्लॉक करपाक शकतले. म्हणून चुकून सुद्दां पयल्यान पयली नंबर जरी आयलो आसत जाल्यार तो 1930 चेर ह्या फोन कॉला वयल्यान आपल्याक फोन आयला आनी हाजे कडल्यान पयशांची डिमांड केल्या किंवा डॉक्युमेंटाची डिमांड केल्या. कितें समिस्त गोंयकारांक आव्हान करता की तुमी ह्या हेजेर सायबर क्रायम सेलाचो आमी नंबर ब्लॉक सांगचो. आतापर्यंत सायबर क्रायम सेलान जवळपास 155 वेबसाईट, 28 सोशल मीडिया अकाउंट, 466 मोबाईल नंबर आणि 138 IMEI नंबर्स हे टार्गेटिंग फ्रॉडुलंट ॲक्टिव्हिटीज सच एज आयडेंटिफायड केला, थेफ्ट आणि तांकां बॅन केल्ले आसा. ताज्या खातीर आमकां गव्हर्मेंट नोटिफिकेशन जे काडपाक जाय आशिल्ले ते गव्हर्मेंट नोटिफिकेशन अंडर द सेक्शन 79(3)(a म्हणजे IT एक्टाच्या नुसार आम्ही ते नोटिफिकेशन सुद्धा ऑलरेडी काढला, जेणेकरून आम्ही तेजेर डायरेक्टली एक्शन्स अशा हार्मफुल डिजिटल कंटेंट एन्श्युअरिंग आणि सेफर सायबर स्पेस फॉर अवर सिटीजन हाच्या खातीर हे नोटिफिकेशन्स काढलेले आसा. म्हणून गोंयांत जाता तितको चडांत चड हाजो अवेअरनेस क्रिएट करपाची गरज आसा. ते आमच्या कडल्यान सरकार म्हणून आमी करता, आमचे सायबर योद्धाय करतले. पण म्हज्या प्रेस भावांक हांव आव्हान करता, कारण तुमी केल्ली अवेअरनेस ही चड लोकां मदीं वता, इलेक्ट्रॉनीक मिडिया, प्रेस मिडिया, म्हणून तुमी अशा पद्दतीचो अवेअरनेस हो चड करचो. केसीस रिपोर्ट चड जाल्यो म्हणून काय हरकत ना. जशें DGPन सांगल्यार सायबर फ्रॉड चड जावंक ना, अवेअरनेस चड जाल्ल्या कारणान रिपोर्टींग चड जालें. मेबी सर्टन लेवलाचेर रिपोर्टींग वाडटलें, देन इट वील मेक अ ड्रॉप. कारण ते एकदा अवेअरनेस जालो काय त्याचं रिपोर्टिंग मागे ड्रॉप जातले, मागे लोक फोटोचे ना, ते ऑटोमॅटिकली सांगतले तुका कितें ते शिकयता हांव म्हणून तो फोनार पडटा सांगतले. ताका तें सांगपाची गरज आसा. म्हणजे ती हिम्मत दिवपाचें काम, तुका कितें तें हांव शिकयता, हे हिम्मत दिवपाचें काम आमचे पुलिसीन करता किंवा सायबर युद्धा करतले आनी तें करपाची नेमकें गरज आसा. आतां AIML लॅब म्हाका दिसता दिस इज द सेकंड लॅब इन द कंट्री. फर्स्ट लॅब पंजाब गव्हर्मेंटान ओपन केल्ली. AIML lab, the artificial intelligence and machine learning driven lab, and which is analyze the cyber threats, automated policing processing and improving crime prevention techniques. वेगवेगळ्यो टेक्निक्स आज जे आर्टिफिशियल इंटेलिजन्स वापरून करपाक लागलेले आसा, इमॅजिनूय करूंक शकना. सादो विचार जरी केलो आसत जाल्यार तो विचार सुद्दां करपाक शकना. त्या पद्दतीचे जे फ्रॉड्स डे बाय डे वाडपाक लागलेले आसा आनी ताजेर कंट्रोल घेवपा खातीर आमी AIML लॅब जी आसा पळय ही एस्टाब्लीश केल्या आनी तेतूंतल्यानूच म्हाका दिसता सायबर क्रायम डिटेक्शन, डिजिटल फ्रॉड हे हाज्या पासून आमी इजिली
अशा पद्धतीचे हे इमर्जिंग सायबर थ्रेट्स जे आसा पळय न्ही गोंयाक सेफ आनी सेक्युअर दवरपाक शकतले. त्या खातीर म्हाका दिसता गोवा इज सेटिंग एन एक्झाम्पल फॉर द अदर स्टेट्स टू अडॉप्टिंग द कटिंग एज टेक्नॉलॉजी फॉर द पब्लीक सेफ्टी. In future, it will be for the, especially for the public safety. Third one, which is the cyber युद्ध. सगळ्यात पहिली म्हणजे समोर जी म्हणजे सगळी फ्रेंड्स बसल्या तोरे आणि चुलयो त्यांचे खूप खूप अभिनंदन करता. आपल्याच खातीर पहिली ताळयो वाजून घेयात. Congratulations to all of you. कोणी त्यांना खरें म्हणजे तुमकां सर्टिफिकेट मेळटली किंवा तुमकां इन्सेंटिव्ह मेळटले किंवा तुमकां प्रायजीस मेळटले कोणी डिक्लेअर करूंक ना. पण तांकां स्वताहून दिसलें की हय आमी सायबर युद्धांत जावचे. आयच्या ह्या ई युगांत सायबर युद्धा जे तशें म्हणटा की हे सुद्दां इम्पॉर्टंट आसा. म्हणून आमचो SP क्रायम आनी इनिशिएटिव्ह घेतली आनी तांकां अपील केलें की हय तुमी सायबर युद्धा म्हणून फुडें येयात. आनी तेज्या अनुसार तांच्यांनी they are ready to share the responsibility of the awareness of the cyber crime in the society. त्याचे हांव मनापासून तुमचे खूप खूप अभिनंदन करता. आनी खरोखरूच म्हणजे आमी ताका म्हणटा की सायबर सुरक्षीत गोंय करपा खातीर सगळ्यात व्हडलो हातभार तुमचो आसतलो. तुमी सोसायटी ग्रासरूट लेवला पर्यंत हे सायबर फ्रॉड कशा पद्धतीचो जाता हे समजून सांगपाक शकतले. पण त्याच बरोबर नो डाउट म्हणजे तांच्यांनी म्हटलां की तुमी 500 केसीस रिपोर्टिंग केल्या उपरांत समथींग तुमकां सर्टिफिकेट तर दितले आमी एज यू आर ऑलरेडी जॉईन फॉर द पुलीस स्टेशन. बट तुमी तांच्यांनी 500 आय डोंट नो आय एम नॉट गोईंग इन डिटेल बट सर्टन तांच्यांनी आंकडो ठरयला की त्यो केसीस जेन्ना तुमी रिपोर्ट करतले पुलीस स्टेशनाक आपूण अवेरनेस केलो सांगले सेमिनार घेतले डेफिनेटली वी आर गिविंग द गुड इन्सेंटिव्ह फॉर यू पीपल. व्हेरी गुड इन्सेंटिव्ह हांव सांगता. फिगर डिक्लेअर करिना कारण म्हाका तेजे फिगर डिक्लेअर करच्या पयलीं म्हाका पुलिसे कडेन उलोवचें पडटलें. आनी इन लॉंग रन म्हणजे हे म्हळ्यार ताका बरो इन्सेंटिव्ह जे आसा पळय विदीन आमी म्हणजे 6 म्हयन्याच्या भितर बरो इन्सेंटिव्ह जो आसा पळय सगळ्या जाणांक मेळटलो. कारण ऑटोमॅटिकली दे आर वर्किंग फॉर द कम्युनिटी. दे आर रेडी टू वर्क फॉर द कम्युनिटी एंड दे वील वर्क फॉर द कम्युनिटी. ते कंटिन्युअसली लोकांमध्ये अवेअरनेस करप समजून सांगप. तांची एक रिपोर्टिंग सिस्टम दवरतले. त्या रिपोर्टिंग सिस्टमाच्या उपरांत तांच्यानी अमक्यो केसीस डिटेक्ट केल्यो काय तांकां इन्सेंटिव्ह आमच्या होम डिपार्टमेंटा कडल्यान खास करून DGP कडल्यान आमी दितले. ताजो 6 म्हयन्यांनी रिव्यू घेतले आनी तांकां इन्सेंटिव्ह दिवपाचें काम हे आमी करतले. चवथी इनिशिएटिव्ह वीच इज अ क्विक पास मोबायल ॲप. ही खरोखर बरी इनिशिएटिव्ह. आय एम कॉंग्रॅच्युलेटिंग फॉर द पाद्री असोसिएशन कॉलेज फॉर डेव्हलपिंग दीस क्विक पास मोबायल ॲप. तांच्याय खातीर नेटान ताळयो मारला. आपूण ताळयो स्टार्टअप गोवन ओन स्टार्टअप आमच्या भुरग्यांनी स्वताचो तयार केला. वी शूड फील प्राऊड. म्हणजे गोवन ओन स्टार्टअपात क्विक पास मोबायल ॲप तो आज सुरवात केला. जेणे करून तुम्ही पळयला की आमकां परत परत कंप्लेंट येता आपल्याक परत परत आडयता म्हणून. बरेचशे फावटी मागीर ती टुरिस्टांची आसूनी किंवा ती लोकल लोकांची आसूनी या बाबतीत ऑलरेडी ट्रायल म्हणजे 4200 लोकांचेर याची ट्रायल घेतली आमी पयलीं की कशा पद्दतीन वर्क जातलो. आणि ती 4200 म्हणजे तांच्यांनी म्हणटा की 12 hours. हांव ताका आतांच सांगता इट शूड बी 24 hours. म्हणजे आज तो पास जर आयज दनपारां जनरेट जालो जाल्यार फाल्यां दनपार मेरेन तो पास दाखयलो तो व्हॅलीड आसतलो. इट वील बी द इनिशियली 24 hours. ओके एकदा पास दाखयलो तेजे सगळे अपलोड केले जाल्यार परत कोण लायसन विचारचो ना RC डॉक्युमेंट विचारचो ना किंवा कांयच ना. अनलेस एंड अंटील आमचे तर म्हणणे की रुटीन टुरिस्टा एका परत परत हात दाखोवन हाडूंकूच जायना ताज्या खातीर. पण अनलेस एंड अंटील ते वायोलेशन्स खूब मोठ्या प्रमाणात करपाक लागल्या. गोंयांत आसा ते जशे गोंयकारांनी सिस्टीम ड्रायव्हिंग करता टुरिस्टांनी बी त्याच पद्दतीचे सिस्टीम ड्रायव्हिंग हांगासर करचे. म्हणजे तेंच्यांनी एकदा तांकां डॉक्युमेंट दाखयले पास मेळ्ळो काय मागीर परत डॉक्युमेंट काडून दाखोवपाची गरज ना. खंयच्या पुलिसार हाडयलो काय फक्त पास दाखयलो काय गेलो. एकूय सिस्टम आमचे पुलीस फॉलो करतले. दिस इज द फर्स्ट टायम इन द हिस्ट्री ऑफ स्टेट जे देशांतल्या पयली स्टेट आसा की जेंच्यांनी हो पास आमी डेव्हलप केला आनी आमी यूज केला. खंयच्या स्टेटीक कशा पद्दतीचो क्विक पास सिस्टम ना. म्हाका दिसता इन लॉंग रन बाकीच्यो स्टेटी ज्यो आसा पळय हो अशा पद्दतीचो क्विक पास सिस्टम ही फॉलो करतले. So definitely it will be the encouraging the innovation and law enforcement by the Goa Police Department
The government of Goa is fully committed for supporting the innovation in policing, okay, for ensuring that law enforcement agencies have access to the latest technology to combat the modern challenges. हे लावपाची गरज आसा. म्हणून आयच्या सुवातेर हांव सायबर युद्धाचे बी कॉंग्रॅच्युलेट करता. पाद्री कॉलेजीचे कॉंग्रॅच्युलेशन्स करता. म्हज्या सायबर सेल, सायबर पुलीस हांच्या सगळ्यांचे हांव कॉंग्रॅच्युलेशन्स करता. आणि डेफिनेटली म्हणजे म्हाका दिसता की अशा पद्दतीचे हे सगळे इनिशिएटिव्ह इट विल बी द बेंचमार्क फॉर द स्टेट इन लॉंग रन. आमी हे एक नवीन आमी जशें म्हणटा की गोंय हे स्वयंपूर्ण जावपाक जाय हे सगळें सांगता आसतना सायबरच्या बाबतींत सुद्दां आमच्याच लोकांनी तयार केल्ले ॲप म्हणजे जसे 2-3 ॲप जे आमच्या ओन लोकांनी स्टार्टअपान जे तयार केल्या पळय तेय लावपाची गरज आसा. आनी डे बाय डे नवीन टॅक्नॉलॉजी आमची फुडली डेव्हलप करपाक लागलेली आसा. हे पळोवन म्हाका खूब बरें दिसता. आनी डेफिनेटली दीस इज द डिजिटल सेक्युरिटी इनोव्हेशन अँड सिनियर गव्हर्नन्स आमच्या गोवा पुलिसेक येता हे पळोवन खास खोस भोगता. हांव खरोखरूच परत एकदा सगळ्यांचे खूब खूब अभिनंदन करता. तुमचो सगळ्यांचो तेंको हो गोवा पुलिसेक सदोदीत आसतलो. सगळ्या परत एकदा गोंयकारांनी की अशी सायबर फ्रॉड जाता ताज्या बद्दल न चुकता आपल्याक जर चुकून अनवळखी नंबर आयलो जाल्यार 1930 ह्या नंबराचेर फोन करपाक विसरूं नाका. कोणूच कोणाक फसले वचूं नाका. फसचे न्ही म्हणून तर आमी 1930 हो नंबर डायल करात. केन्नाय खंयच्याय बाबतींत कसल्याय फ्रॉडाक 24/7 सायबर पुलिसीन तुमकां सर्वीस दितली. 1930 हो नंबर दाबात. इतकेंच सांगता.